कोल्हापुरातील प्रयोगशील दिग्दर्शक मुकुंद खुपेरकर यांनी गरीब मुलाच्या शाळकरी प्रेमाच्या कथेवर आधारित सहल गोष्ट छोटी संघर्ष मोठा हा मराठी चित्रपट बनवलाय। हा चित्रपट लवकरच राज्यभर प्रदर्शित होणार आहे। कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मुकुंद खुपेरकर यांनी तब्बल 1 कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट बनवलाय आणि विशेष म्हणजे सर्व नव्या कलाकारांना घेऊन या चित्रपटाची निर्मिती खुपेरकर यांनी केली आहे। कोल्हापूरचे लेखक दिग्दर्शक मुकुंद वसंत खुपेरकर यांनी लघुपट निर्मितीपासून सुरुवात करून सिरियल आणि चित्रपटांसह जाहिरातपटांमध्ये आपला प्रवास सुरू ठेवलाय। विविध प्रयोग करण्याची आवड असलेले मुकुंद खुपेरकर यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या अनुभवांवर आधारित सहल हा चित्रपट बनवलाय। तब्बल 2 वर्षांच्या कालावधीत कथा, पटकथा, संवाद लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत मुकुंद खुपेरकर यांनी संघर्षातून आपला प्रवास सुरू ठेवलाय। सहल या चित्रपटासाठी कोल्हापुरातील युवा कलाकारांची निवड करून त्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना चित्रपटात त्यांनी संधी दिली आहे। काही सहली प्रवासासाठी असतात तर काही सहली आयुष्य शिकवतात, ही स्लोगन घेऊन निर्माते प्रशांत केसरकर आणि विलास केसरकर यांच्या पाठबळावर त्यांनी 2 वर्ष परिश्रम घेऊन हा चित्रपट बनवलाय। त्यामध्ये सिद्धेश खुपेरकर, कल्याणी अडसूळ आणि देविका दफ्तरदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत। या चित्रपटात आदर्श शिंदे, डॉक्टर जयभीम शिंदे यांनी गीतं गायली असून ऋषिकेश कुलकर्णी यांचं पार्श्वसंगीत आहे। चित्रपटाचं संकलन चंद्रशेखर गुरव यांचं तर छायांकन अभिषेक शेट्टे यांचं आहे। सहाय्यक दिग्दर्शन शशिकांत कुंभार, गुरु कंदले, शर्वरी खुपेरकर, दीप्ती वहाळकर यांचं आहे। हा चित्रपट 90च्या दशकातील प्रत्येकाच्या आठवणी आणि अनुभव जागे करणारा असल्याचं लेखक दिग्दर्शक मुकुंद खुपेरकर यांनी सांगितलं। 1990-95च्या दरम्यानचा काळ जगलेला आहे, ज्यावेळी म्हणजे थोडक्यात ही सत्यकथा आहे, पण त्याला सिने लिबर्टी 30-35% घ्यावी लागली आणि बाकीचं 65% हे जगणं आहे। आपलं एक दिग्दर्शक म्हणून माझं जगणं झालं ते। पण गंमत अशी की हे घ्यावं असं वाटलं ज्यावेळी मी माझ्या निर्मात्याला ही स्टोरी माझी लिहिलेली मी त्यांना प्रेझेंट केली, त्यावेळी त्यांना ती भावली की ही शॉर्ट फिल्म नाही, हे फिल्मचा विषय आहे म्हणले। हा चित्रपट लवकरच राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे।